बकुळ फुल अव्यक्त प्रेम भाग 3. लेखक श्रीकांत कवळे. मध्यरात्र झाली तरी मकरंदच्या डोळ्याला डोळा लागला नाही. शेवटी तो बेडवरून उठला आणि बेडरूमच्या गॅलरीत जाऊन उभा राहिला. त्याला तो दीपावलीमधील प्रसंग आठवला. नरक चतुर्दशीची पहाट होती. पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास मकरंदला आईने झोपेतून जागं केलं. प्रातर्विधी अभ्यंगस्नान आटोपून छान नवे कपडे घालून मकरंद बहिणीसोबत वाड्याच्या अंगणात फटाके लावायला गेला होता. सुकन्या देखील आली होती. तिने छान अबोली रंगाचा टेर्लिन कपड्याचा फ्रॉक घातला होता. तिच्या दोन्ही हातात फुलबाजे होते. ते फुलबाजे गोल गोल फिरवताना चुकून एका फुलबाजेचा स्पर्श फ्रॉकच्या खालच्या बाजूला झाला आणि विपरीत घडलं. ते फ्रॉकचं कापड ज्वालाग्राही होतं, त्यामुळे त्याने पटकन पेट घेतला. काय करावं हे कुणालाच कळत नव्हतं. फ्रॉक भुरभुरू जळू लागला आणि क्षणार्धात तो अंगाला चिटकू लागला. मकरंद विजेच्या वेगाने पुढे सरकला आणि त्याने प्रथम सुकन्याच्या फ्रॉकवर अंगणाच्या कडेला असलेली माती फेकली. आग आटोक्यात येताच क्षणाचाही विलंब न लावता सुकन्याला मागून काखेत हात घालून उचललं आणि अंगणाच्या कडेला असलेल्या धुरळ्यात पाडलं. नवे अक्षरशः लोळवलं. आग जास्त भडकण्याच्या अगोदरच ही कृती मकरंदनं केल्याने सुकन्याला फारच कमी जखमा झाल्या. ती वेदनेनं विवळत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू घळाघळा ओघळत होते. सुकन्या इतकाच मानसिक त्रास मकरंदला देखील झाला. इतक्यात जाई आणि जुई पुढे आल्या आणि त्यांनी आणलेलं पाणी सुकन्याच्या फ्रॉकवर आणि जखमेवर ओतलं. गोंगाट ऐकून सुकन्या आणि मकरंदचे आई बाबा तिथे धावत आले. मकरंदच्या आईने सुकन्याला भाजलेल्या ठिकाणी बर्नॉल मलम लावून दिलं. मकरंदच्या बाबांनी त्यांची अँबॅसेडर कार काढली आणि तातडीनं सुकन्याला तालुक्याच्या गावी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सोबत सुकन्याचे आई बाबा देखील होतेच. यथावकाश सुकन्या बरी झाली, पण घडल्या प्रकारात मकरंदने दाखवलेल्या समयसूचकतेमुळे पुढील अनर्थ टळला होता. सुकन्या आणि मकरंदची मैत्री त्यामुळे अधिकच दृढ झाली होती. सुकन्याच्या आवडीचं जे काही तिच्या घरात शिजायचं ते सगळं सुकन्या गुपचूप मकरंदला आवर्जून आणून द्यायची. मकरंदची अभ्यासाची पुस्तकं, वह्या सुकन्याला हव्या असायच्या. गावातील जत्रेला, तुळशीच्या लग्नात, देवाच्या भंडाऱ्याला, गणपती, नवरात्र, होळीच्या उत्सवात दोघांचा सहभाग ठरलेला असायचा. तालुका आणि जिल्हा स्तरावरील वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, प्रश्नमंजुषा यात देखील दोघांचा सहभाग आवर्जून असायचा. फुलांचं वेड दोघांनाही तितकंच होतं. मकरंदच्या वाड्याच्या वईला म्हणजे कुंपणाला मोगरा, सोनचाफा, अबोली, गावठी गुलाब, कागडा, जास्वंद, गुलछडी, टगर, झेंडू, घाणेरी अशी नानाविध फुलांची झाडं ओळीनं लावलेली होती. त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला सीताफळ, आंबा, तुती, अडुळसा, मेंदी, उंबर, शेवगा, पपई अशा झाडांची रांग होती. सर्वात शेवटी झाड होतं ते बकुळीचं. दोघांचाही विशेष जीव त्या बकुळीच्या झाडावर होता. बकुळ फुल म्हणजे दोघांचाही जीव की प्राण होता. सुकलेली बकुळ फुलं घरातील अनेक ठिकाणी आढळून यायची. सुकन्याच्या अभ्यासाच्या खोलीत तर त्या बकुळ फुलांचा सुवास कायम दरवळत असायचा. तर मकरंदच्या मनात कसली तरी चाहूल लागताच मकरंद भानावर आला आणि मागे वळून पाहू लागला. त्याच्या पाठीमागे मोहिनी उभी होती. मकरंद लाजला आणि म्हणाला, झोपच येत नव्हती म्हणून बाल्कनीत आलो. मोहिनीने एक दीर्घ उसासा टाकला आणि म्हणाली, कॉफी बनवून आणू का? मकरंदला कसं तरी झालं. तो नको असं तुटकपणे बोलला. तरी देखील मोहिनी किचनकडे वळली. काही वेळातच गरमागरम कॉफी मकरंदच्या हातात देत मोहिनीने हलकासा कटाक्ष मकरंदकडे टाकला. मोहिनी मकरंदकडे पाहून बोलू लागली, मकरंद, तुमच्या मनात जर काही असेल तर मोकळेपणाने बोला. तुमचं मन माझ्याकडे तुम्ही हलकं करू शकता. आपण पती पत्नी तर आहोतच, पण त्यापेक्षा अधिक मित्र देखील आहोत, बरोबर ना? तुम्हीच तर तसं म्हणता. मकरंद समोर आता मोठा पेच उभा राहिला होता. लग्ना अगोदरचं प्रेम की मैत्री मोहिनीसमोर कसं कबूल करायचं या कात्रीत तो अडकला होता. काही वेळ असाच गेला. निश्शब्द शांतता आणि रात्रीची स्तब्धता, भयान शांतता वाटत होती. अखेर मोहिनी म्हणाली, मकरंद, तुम्हाला वाटेल तेव्हाच बोलू आपण. चला आता झोपायला. रात्रीचे 2 वाजलेत. मकरंद निमूटपणे बेडवर जाऊन पडला, पण त्याचं मन दोलायमान झालं होतं. अखेर मनाचा हिया करून तो मोहिनीशी घडाघडा बोलू लागला. त्याने मनातील सर्व भावना, जुने घडलेले, त्याला आठवत असलेले सगळे प्रसंग काही न लपवता मोहिनीला सांगून टाकले. बोलता बोलता जवळपास पहाटेचे 4 वाजले होते. मोहिनीने हे सर्व शांतपणे ऐकून घेतलं आणि मकरंदला एक सल्ला दिला. मकरंदला तो बिलकुल पटला नाही, पण त्यावर विचार जरूर करेन असं म्हणत अखेर दोघेही निद्रादेवीच्या अधीन झाले. दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळी मकरंदला जाग आलीच. नेहमीप्रमाणे सगळं आवरून मकरंद मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडला. मोहिनीकडे मन मोकळं केलेलं असल्याने त्याला आता हलकं हलकं वाटत होतं. मनावरचा ताण दूर झाला होता. एका विशिष्ट निग्रहानिशी तो झपाट्यानं पावलं टाकत मैदानावर निघाला. नेहमीचा व्यायाम पूर्ण करून मित्राचं टोळकं ठराविक ठिकाणी गप्पा मारत बसलं.
मकरनने स्ट्रेचिंग पूर्ण करून तोही त्या मित्रांच्या घोळक्यात सामील झाला. पण त्याची भिरभिरती नजर मात्र उर्मिलाला सतत शोधत होती. बराच वेळ गेला तरी देखील उर्मिलाचा पत्ता नव्हता. मकरनला राहून राहून तिला फोन करावंसं वाटत होतं. तरी देखील त्याने मनावर ताबा ठेवत फोन करणं टाळलं आणि सगळा कंपू आपापल्या घराकडे मार्गस्थ झाला. असे बरेच दिवस उलटून गेले होते. जवळपास 1 आठवडा उलटला तरी देखील उर्मिला आणि मकरंद यांची भेट झाली नाही किंवा फोनवर देखील चर्चा होऊ शकली नाही. मकरंदने देखील उर्मिलाला स्वतःहून फोन करणं टाळलं होतं. मोहिनी जवळपास दररोज मकरंदकडे उर्मिलाबद्दल विचारपूस करायची, पण उत्तर नकारार्थी मिळायचं. अशाच एका दिवशी दुपारी 12च्या दरम्यान पोस्टमन मकरंदसाठी एक लिफाफा घेऊन आला. मकरंदने तो लिफाफा स्वीकारला आणि सहजच कुणी पाठवलाय हे पाहण्यासाठी उलट्या बाजूला पाहिलं. त्यावर प्रेषक म्हणून उर्मिला जहागीरदार असा उल्लेख होता. मकरंदने तो लिफाफा लगेच न उघडता दुपारी जेवणानंतर निवांतपणे पाहू असं म्हणून तो बंद लिफाफा समोर असलेल्या टिपावर ठेवून दिला. दुपारी जेवण उरकताच मकरंद बेडरूममध्ये गेला आणि तेथील खुर्चीत बसून त्याने अधीरपणाने तो लिफाफा उघडला. लिफाफाच्या आत एक पत्र होतं. उर्मिलाने मकरंदसाठी पत्र लिहिलं होतं. मकरंदचा स्वतःवर विश्वास बसत नव्हता, पण त्याने ते पत्र उघडून वाचायला सुरुवात केली आणि पत्र पूर्ण होताच ते पत्र त्याच्या हातून गळून पडले. मकरंदच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या होत्या. इतक्यात स्वयंपाकघरातील काम आवरून मोहिनीने बेडरूममध्ये प्रवेश केला. तिच्या हातात एक रुमाल होता. त्या रुमालात काहीतरी होतं. ते मकरंदकडे तिकडे लक्ष गेलं नाही. तो भावूक झाल्याचं तिच्या लक्षात आलं. तिची नजर खाली पडलेल्या पत्रावर गेली. मकरंदच्या परवानगीने तिने ते पत्र वाचण्यास सुरुवात केली. मकरंद, तुला प्रिय म्हणू की नको मला कळत नाही, पण तुझं माझ्या जीवनातील स्थान खूपच मोठं आहे. त्याला नाव देण्याची गरज मला कधीच वाटली नाही. आपली भेट नियतीने घडवून आणली, पण आपली निस्वार्थ मैत्री की प्रेम अशीच कायम राहू दे. तुला पाहताच क्षणी मी ओळखलं होतं, पण तुझ्या स्मरणातून मी थोडी दूर गेली होती. असो, असंख्य आठवणी आणि भावना मनात दाटून आल्या आहेत. त्या शब्दात वर्णन करणं कदाचित मला शक्य होणार नाही, पण मला खात्री आहे की तू हे सगळं समजून घेशील. आपली दोघांची आयुष्य लौकिक अर्थाने परिपूर्ण आहोत. आपण आपल्या जबाबदाऱ्या सर्वार्थाने पूर्ण केल्या आहेत. संसाररूपी सागरात आपण इतके गुरफटून गेलो आहोत की त्यातून बाहेर पडण्याची शक्यता देखील नाही किंवा ते समाज मान्य देखील होणार नाही. तुझं आयुष्य खूप छान सुरू आहे हे मी प्रत्यक्ष पाहिलं. माझ्याही आयुष्यात कसलीच कमतरता नव्हती आणि नाही. समजून घेणारा नवरा आहे. सोन्यासारखी मुलगी, जावई आहेत. खरं तर भारतात परत येण्यासाठी आणि खास करून या शहरात राहण्यासाठी मला माझ्या यजमानाने प्रवृत्त केलं होतं. भारतात येण्यापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून मी तुझी आणि तुझ्या कुटुंबाची सगळी माहिती मिळवली होती. आम्ही दोघे आता पुन्हा लंडनमध्ये जात आहोत. लाडक्या जावई बापूंनी काही तातडीच्या कामासाठी आम्हाला आवर्जून परत बोलवले आहे. खूप काही गोष्टी आहेत ज्या प्रत्यक्ष बोलता नाही आल्या, त्या तशाच मनात राहाव्यात असं कदाचित नियतीला देखील मान्य असावं असं मला राहून राहून वाटतं. आम्ही दोघे जीवनात खूपच सुखी आणि समाधानी आहोत. तुम्ही देखील तसेच आहात हे तुझं कुटुंब पाहून मला कळलं आहे. पुन्हा भेट कधी होईल माहीत नाही, पण जर परत भारतात आलो किंवा तुमचं लंडनमध्ये येणं झालं तर पुन्हा एकदा भेटूच. येथील भाड्याचं घर सोडून जात आहोत. तुझ्या घरातील सर्वांना नमस्कार सांग, विशेष करून मोहिनीला. तुझं भाग्य असं की मोहिनीसारखी जोडीदार तुला मिळाली आहे. बकुळ फुल तू विसरला नाहीस हे पाहून खूप आनंद झाला. तुझ्या घरातील हॉलमध्ये तो बकुळ फुलांचा फोटो पाहून मला सगळं मिळालं. प्रेम हे त्यागात असतं, भोगात नसतं हेच खरं. जाता जाता सहज सुचलेल्या 4 ओळी. जीवनात बरंच काही अव्यक्त असतं, म्हणूनच जीवन सदैव आनंदी राहतं. हुरहुर आशा जाणीवा पल्लवीत ठेवत आणि सुकलं बकुळ फूल देखील सुगंधित करत. तुझीच बालमैत्रीण सुकन्या. पत्र वाचून मोहिनी देखील दिग्मूढ झाली. मकरंद निर्विकारपणे बसला होता. मोहिनी काही न बोलता त्याच्याजवळ गेली आणि सोबत आणलेल्या रुमालातील बकुळ फुलं तिने मकरंदच्या हातावर ठेवली. बकुळ फुलं पाहताच मकरंदने भरल्या पापण्यांनी फुलांकडे पाहिलं, डोळे पुसले आणि ती फुलं बेडरूममधील मकरंद आणि मोहिनीच्या सुंदर फोटो फ्रेम समोर ठेवली. मोहिनी एकटक त्या बकुळ फुलांकडे पाहत होती. अचानक खिडकीतून वाऱ्याची शीतल झुळूक आली आणि बकुळ फुलांचा मंद सुवास बेडरूममध्ये दरवळून गेला. क्रमशः लेखक श्रीकांत कवळे. फोन नंबर 9850487748.